नमस्कार मित्रमंडळींनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज 8 जुलै 2026 रोजी काही महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा शहरी अंतर्गत अर्ज केला असेल किंवा नवीन लाभार्थी यादीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन लाभार्थी, कामांची प्रगती, निधी वितरण आणि सरकारकडून सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत मंजूर घरांच्या बांधकामाला आणखी वेग देण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या विविध प्रकल्पांसाठी टप्प्याटप्प्याने सध्या जो निधी आहे तो वितरितसुद्धा करण्यात येत आहे. यामुळे अनेक प्रलंबित घरकुलांच्या कामांना जी आहे ती गती मिळत आहे. ओके, तसेच आता महाराष्ट्रातील मंजूर प्रकल्पांसाठी जून 2026मध्ये केंद्राकडून जवळजवळ 49.78 कोटींच्या दुसऱ्या हप्त्याची केंद्रीय मदत मंजूरसुद्धा करण्यात आलेली आहे. ज्यामुळे होणार काही लाभार्थी आधारित BLC प्रकल्पांच्या कामांना आता जास्त वेगसुद्धा यामुळे मिळणार आहे. आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये लाभार्थ्यांच्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर ज्या अर्जदारांची आधार पडताळणी, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण आहेत अशा अर्जदारांच्या प्रस्तावांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अद्याप ज्यांनी कागदपत्रे पूर्ण केलेली नाही आहेत त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, एवढंच मी सुद्धा तुम्हाला सांगेल. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे तिसरी आणि चौथी याबद्दल सांगायचं झालं तर अनेक ठिकाणी सध्या घरांच्या बांधकामाची कामे जी आहेत ती वेगाने सुरू आहेत. काही ठिकाणी पाया पूर्ण झाला आहे, काही ठिकाणी भिंती आणि छताचे काम सुरू आहे, तर काही लाभार्थ्यांची घरे जी आहेत ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहेत. सरकारकडून कामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत जी आहे ती दिली जात आहे. आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ग्रामीण भागातही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरकुलांच्या कामांना गती देण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मंजूर लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम सुरू असून प्रशासनाकडून नियमित पाहणीसुद्धा केली जात आहे. आणि यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार महाराष्ट्रातील सुमारे 5 लाख ग्रामीण कुटुंबांना लाभ देण्यासाठी 8,368 कोटींची मदत जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आली असून ग्रामीण घरकुलांची कामे जी आहे ती सध्या मोठ्या प्रमाणात पुढे सुरू करण्यात आलेली आहेत. ओके, आणि तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचा पुढील हप्ता बांधकामाच्या प्रगतीनुसारच जमा केला जात आहे. म्हणजेच कामाचा प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतरच अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच तो पुढचा जो हप्ता आहे तो मंजूर केला जातो. आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याचे जिओ टॅगिंग आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच जो हप्ता आहे तो वितरित केला जातो. ओके, आता जी 6वी अपडेट आहे, जर तुम्ही नवीन लाभार्थी असाल मंडळींनो तर तुमचे आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर कागदपत्रे अद्ययावत अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये कोणतीही चूक असल्यास तुमचा जो हप्ता आहे तो उशिरा मिळू शकतो. ओके, आणि लाभार्थ्यांनी वेळोवेळी आपल्या अर्जाची स्थिती जी आहे ती तपासत राहावी. तुमचा अर्ज पडताळणीमध्ये आहे का, मंजूर झालेला आहे का किंवा पुढील प्रक्रियेत आहे का याची माहिती अधिकृत पोर्टलवर तुमच्या उपलब्ध आहे. ओके, त्या अधिकृत पोर्टलवर तुमची जी माहिती जी आहे ती तुम्ही बघू शकता. ओके, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये या अपडेटबद्दल जे काही अपडेट सांगितले मी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत, ओके, ती म्हणजे की कामांना वेग देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. बांधकामाच्या प्रगतीनुसार अनुदानाचे हप्ते जे आहेत वितरित केले जात आहेत आणि नवीन पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर मित्रमंडळींनो, आता तुम्ही या योजनेबद्दल जी अपडेट तुम्ही बघितलेली आहे, तुमचं काही काम अपूर्ण राहिलेलं असेल या अपडेटकडे बघून तर ते तुम्ही पूर्ण करून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि प्रधानमंत्री आवास योजना, लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.